माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, येशू म्हणतो मीही तुला दंड ठरवित नाही। आज आपल्याला ही वेळ आहे, आज आपल्याला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे। आज त्याच्यासमोर येऊन आपली हृदय उघडण्याची, आपली जीवन त्याला समर्पण करण्याची, आपलं जीवन त्याच्या हाती देण्याची आज ही मौल्यवान संधी आहे। ही संधी आपल्याला गमवायची नाही आहे, ही संधी आपल्याला गमवायची नाही आहे। तर आज पूर्ण हृदयाने, पूर्ण अंतःकरणाने येशूचा स्वीकार करायचा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या रक्ताने स्वतःला धुवून घ्यायचं आहे। आणि जो दंड आपल्या पापांमुळे आपल्यावर येणार आहे तो आपल्यावर येऊ नये म्हणून आत्ताच आपले झगे, आपल्या आत्म्याची वस्त्रे येशूच्या रक्तामध्ये धुवून घ्यायची आहेत आणि येशूवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे। आज जर तुम्ही क्षमा मिळवली तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज क्षमा मिळवल्यानंतर तुमचं नाव स्वर्गामध्ये जीवनाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये लिहिलं जाईल आणि ह्या दिवसापासून येशू ख्रिस्त तुमच्याबरोबर चालत राहणार आहे। तो तुम्हाला कधी सोडणार नाही। येशू म्हणाला, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे, सर्व दिवस। या क्षणाला तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू येशू तुमच्या बरोबर असणार आणि तुम्हाला तो कधी सोडून देणार नाही। पण लक्षात घ्या, येशू न्यायाधीश आहे आणि त्यालाच दंड करण्याचा आणि क्षमा करण्याचा अधिकार आहे आणि तो एक दिवस तो दाखवणार आहे शेवटच्या न्यायाच्या दिवशी। पण आपण जे आता त्याच्या समोर आलेलो आहोत, त्याच्या पुढ्यात आलेलो आहोत, त्याच्या घरात आलेलो आहोत, आपल्याला ही स्वर्गातून संधी आणि वेळ मिळालेली आहे। तर आपण आपलं जीवन तपासूया। आपल्या जीवनामध्ये जी पापं आहेत, अजूनही आपल्या जीवनात काही पापं सुरू ठेवलेली आहेत का, तर ती सोडून देऊया। येशू म्हणतो पुढे पाप करू नको, पापं सोडून दिली होती, अजून काहीतरी आपण करत आहोत चुकीचं, सगळं सोडून द्या आणि स्वतःला आज येशूच्या रक्ताने धुवून घ्या। पूर्ण समर्पण करा, पूर्ण आपलं जीवन, आपलं हृदय, आपले विचार येशूला द्या। येशूमय होण्यासाठी येशूला स्वतःला समर्पित करा। इथे क्षमा मिळवून घ्या, इथे दंड चुकवायचा प्रयत्न करा, म्हणजे तो दंड तुमच्यावर येणार नाही। शेवटच्या न्यायाच्या दिवशी तुम्ही तिथे उभे राहणार, तेव्हा न्यायासाठी नाही उभे राहणार, दंड मिळवण्यासाठी नाही, तर स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही तिथे उभे राहणार। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणतो मीही तुला दंड ठरवित नाही। आमचा प्रभू आम्हाला पापांची क्षमा करायला समर्थ आहे आणि आम्हाला तो न्याय द्यायला आणि क्षमा द्यायला आम्हाला तो समर्थ आहे आणि ती ताकद त्याच्याकडे आहे, कारण त्याने क्रूसावर मरण सोसलेलं आहे। तो 2000 वर्षांपूर्वी जगात आलेला होता, त्याने क्रूसावर बलिदान केलं, स्वतःचं रक्त ओतलं आणि त्या रक्त ओतण्याद्वारे त्याने आपली पापं स्वतःवर घेतली आणि आपल्याला पापांची क्षमा दिलेली आहे। तर ह्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि आपलं पूर्ण हृदय त्याला द्या, पूर्ण समर्पण करा। आपल्या जीवनात एकही पाप सुरू ठेवू नका, चालू असतील ती सगळी सोडून द्या आणि येशूचा पूर्ण स्वीकार करून त्याच्यावर विश्वास ठेवा।